नमस्कार मित्रांनो, या पवित्र भूमीवर जन्माला आलेल्या एका दिव्य पुरुषाची ही कथा आहे, ज्यांच्या केवळ दर्शनाने मन शांत होते, ज्यांच्या चरणी शरण गेल्यावर आयुष्याची दिशा बदलते, ज्यांच्या कृपादृष्टीने दारिद्र्य नष्ट होते आणि भक्तांच्या जीवनात आनंद, समाधान व धनवृद्धी प्रकट होते। ही कथा आहे अशा एका अवलियाची की जे जंगलात वावरले, नदीकाठी बसले, स्मशानात रमले, राजदरबारात मौन धारण केले आणि सामान्य जनांच्या जीवनात ईश्वरत्व जागवले। अनेक भक्तांचे उद्धार झाले, अनेकांचे संसार सुधारले, अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले आणि मनात भक्तीची ज्योत पेटली। आज ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे, कारण ही कथा ऐकली की मन बदलते, कर्म बदलते आणि नशीबही बदलते। चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया, पण त्याआधी धार्मिक मराठी या चॅनलवर अशाच दिव्य कथा ऐकायला मिळतात, म्हणून मनापासून सबस्क्राईब करा आणि तुमचा भक्तिभाव कमेंटमध्ये नक्की लिहा। त्या दिवसापासून गजानन महाराजांचे नाव त्या संपूर्ण प्रदेशात भक्तिभावाने घेतले जाऊ लागले। पण महाराज मात्र कोणत्याही कीर्तीपासून अलिप्त राहून जणू ईश्वराच्या इच्छेनेच वागत होते। कधी ते जंगलातील घनदाट वृक्षांमध्ये फिरत, कधी नदीकाठी शांतपणे बसून पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत, तर कधी एखाद्या प्राचीन देवालयाच्या पायऱ्यांवर बसून आलेल्या भक्तांच्या अंतःकरणातील वेदना न बोलताच जाणून घेत। त्या काळी त्या प्रदेशात एक जुने आश्रम होते, ज्यात वृद्ध ऋषी तपश्चर्या करीत होते। वेदमंत्रांचा गजर होत असे, यज्ञकुंडात आहुती अर्पण केली जात असे आणि त्या आश्रमात येणाऱ्या शिष्यांना संयम, त्याग आणि भक्तीचे शिक्षण दिले जाई। एकदा त्या आश्रमातील मुख्य ऋषींना स्वप्नात दिव्य संकेत मिळाला की एका अवलियाच्या सानिध्यात आश्रमाची तपश्चर्या पूर्णत्वास जाईल। दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराजांना आश्रमात येण्याचे विनम्र निमंत्रण दिले। महाराजांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त स्मित केले आणि संध्याकाळी आश्रमात येऊन एका वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले। त्या क्षणी संपूर्ण आश्रमात एक विलक्षण शांतता पसरली। पक्ष्यांचे कलरव थांबले, वाऱ्याची गती मंदावली आणि ऋषींना जाणवले की त्यांच्या तपश्चर्येचे फलित त्यांच्या समोर बसले आहे। त्या रात्री आश्रमात दीपोत्सव झाला, देवतांची पूजा झाली, मंत्रोच्चार झाले आणि महाराज मात्र त्या सर्व सोहळ्यापासून दूर राहून अंतर्मुख अवस्थेत होते। सकाळी आश्रमातील शिष्यांनी महाराजांच्या चरणी वंदन केले आणि आपापल्या शंका मांडल्या। कुणी संसारातील दुःख विचारले, कुणी साधनेचा मार्ग विचारला, तर कुणी धन, संतती आणि आरोग्याची याचना केली। महाराजांनी कुणालाही थेट उत्तर दिले नाही, पण प्रत्येकाला त्यांच्या अंतःकरणात उत्तर मिळाले। एका गरीब गृहस्थाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपली व्यथा सांगितली की उपासमारीमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत। महाराजांनी त्याला नदीकाठी नेले, पाण्यात हात घालायला सांगितला। त्या पाण्यातून त्याला भरपूर धान्य मिळाले। तो गृहस्थ स्तब्ध झाला आणि त्याच्या जीवनात कधीही अन्नाची कमतरता राहिली नाही। दुसऱ्या दिवशी आश्रमाजवळील राजमार्गावरून एक राजपुत्र बैलगाडीतून जात होता। त्याच्या मनात गर्व, अहंकार आणि सामर्थ्याचा उन्माद होता। त्याने महाराजांना पाहून उपहास केला, पण महाराजांनी त्याच्याकडे पाहून केवळ एक दीर्घ नजरेचा कटाक्ष टाकला। त्या क्षणी राजपुत्राच्या मनातील गर्व वितळला, त्याच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू आले। तो बैलगाडीतून उतरून महाराजांच्या चरणी पडला आणि जीवनभर धर्ममार्गाने चालण्याची प्रतिज्ञा केली। अशा प्रकारे महाराजांचे अस्तित्व लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवत होते, पण महाराज मात्र स्वतःला कधीच संत, अवतार किंवा महान मानत नव्हते। ते नेहमी म्हणत की मी फक्त ईश्वराची इच्छा पूर्ण करणारे एक साधन आहे। भक्ती हीच खरी संपत्ती आहे आणि ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या घरात कधीही दारिद्र्य टिकत नाही। हळूहळू महाराजांची कीर्ती राजदरबारापर्यंत पोहोचली। राजा स्वतः त्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाला, पण महाराजांनी राजमहालात जाणे टाळले, कारण त्यांना जंगल, नदी आणि साध्या माणसांच्या सानिध्यातच समाधान मिळत होते। त्या काळात अनेक स्त्रिया महाराजांकडे येऊन आपली दुःखे मांडत, संसारातील क्लेश, संततीची चिंता आणि मनातील भीती। महाराज त्यांना मातेसारखा आधार देत, त्यांच्या डोक्यावर हात ठेवत आणि त्यांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित करत। त्या प्रदेशात एक प्राचीन शिवमंदिर होते, जिथे महाराज अनेकदा रात्री ध्यानस्थ बसत। असे म्हणतात की त्यावेळी स्वयं देवताही त्या ठिकाणी अवतरत आणि महाराजांशी अदृश्य संवाद साधत। या सर्व घटनांमुळे लोकांचा विश्वास अधिक दृढ होत गेला आणि महाराजांचे नाव केवळ नाव राहिले नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि जीवन परिवर्तनाचे प्रतीक बनले। महाराजांच्या सान्निध्यात दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत चालली होती, पण त्या वाढत्या गर्दीतही महाराजांचे जीवन अत्यंत साधे, निर्विकार आणि अंतर्मुख राहिले। ते कधी नदीच्या प्रवाहात पाय भिजवत उभे राहत, तर कधी अरण्यातील एकांतात बसून निःशब्द साधना करीत।
त्यांच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गालाही जणू त्यांची ओढ वाटत असे. पाखरे त्यांच्या जवळ येऊन बसत, वन्य प्राणी भय न बाळगता त्यांच्या आसपास फिरत आणि वाऱ्याची मंद झुळूक जणू त्यांच्या श्वासोच्छवासाशी ताल धरत असे. त्या काळात त्या प्रदेशात एक प्राचीन वस्ती होती, जिथे लोक अत्यंत श्रद्धाळू पण भयग्रस्त होते, कारण अनेक वर्षांपासून त्या गावात अज्ञात संकटे येत होती. कधी पिके नष्ट होत, कधी रोगराई पसरत, तर कधी घराघरात कलह वाढत. गावकऱ्यांनी अनेक देवतांची पूजा केली, यज्ञ केले, पण भय कमी झाले नाही. अखेर सर्वांनी एकत्र येऊन महाराजांकडे धाव घेतली. महाराजांनी गावाच्या सीमेजवळ असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली बसण्याची इच्छा व्यक्त केली. त्या झाडाभोवती गावकऱ्यांनी दिवे लावले, पाणी शिंपडले आणि शांततेने बसले. महाराजांनी डोळे मिटले, दीर्घ काळ ध्यानस्थ राहिले आणि नंतर मृदू स्वरात सांगितले की या भूमीत पूर्वी एक तपस्वी साधना करीत होता, पण त्याच्या तपस्येचा अपमान झाल्याने भूमी अस्थिर झाली आहे. गावकऱ्यांनी पश्चात्तापाने मस्तक झुकवले आणि महाराजांच्या सांगण्यानुसार त्या स्थानी साधी पण भक्तिभावाने पूजा केली. त्या रात्री गावावर शांतता पसरली, लोकांना गाढ झोप लागली आणि दुसऱ्या दिवसापासून त्या गावातील संकटे हळूहळू नाहीशी होऊ लागली. यामुळे महाराजांवरील श्रद्धा अधिक दृढ झाली. पण महाराजांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की दोष कुणाचा नाही. भक्ती विसरली की भय वाढते आणि भक्ती जागी झाली की संकटे आपोआप दूर जातात. एकदा एका स्त्रीने आपल्या मुलाला घेऊन महाराजांकडे येत रडत सांगितले की तिचा मुलगा बोलत नाही, ऐकत नाही आणि लोक त्याला अपशकुनी म्हणतात. महाराजांनी त्या मुलाला जवळ घेतले, त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि आईला सांगितले की भीती सोड, हा मुलगा ईश्वराच्या मौनाचा अर्थ शिकवेल. काही दिवसात तो मुलगा हळूहळू बोलू लागला आणि पुढे तोच मुलगा आश्रमात सेवा करू लागला. त्याच्या मुखातून निघणारे शब्द लोकांना शांतता देऊ लागले. अशा असंख्य घटना महाराजांच्या आजूबाजूला घडत होत्या, पण महाराज मात्र कोणत्याही चमत्काराचा गवगवा होऊ देत नसत. ते नेहमी म्हणत की भक्ती ही नदीसारखी आहे, ती शांत वाहिली तर जीवन हिरवेगार होते, पण अहंकाराचा बांध बांधला की पूर येतो. एकदा जंगलातून जात असताना महाराजांना काही लुटारूंनी घेरले. त्यांच्या हातात शस्त्रे होती आणि मनात लोभ. त्यांनी महाराजांकडे काहीही नसताना देखील धमक्या दिल्या. महाराज शांतपणे त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांच्याकडे करुणेने पाहिले. त्या नजरेत इतकी शांती होती की लुटारूंच्या हातातील शस्त्रे खाली पडली, त्यांच्या मनातील क्रूरता वितळली आणि ते सर्व महाराजांच्या चरणी बसून रडू लागले. पुढे तेच लोक जंगलातील यात्रेकरूंचे रक्षण करू लागले. या सर्व घटनांमुळे लोकांच्या मनात एकच भावना निर्माण झाली की महाराज म्हणजे केवळ व्यक्ती नाहीत, तर चालता बोलता तीर्थ आहेत. त्यांच्या दर्शनाने मन शुद्ध होते आणि कर्माचा मार्ग बदलतो. अशा प्रकारे महाराजांचा प्रभाव संपूर्ण प्रदेशात पसरत गेला आणि प्रत्येक दिवसाबरोबर त्यांच्या कथांमध्ये भक्तीचा नवा अध्याय जोडला जात होता. महाराजांच्या या वाढत्या प्रभावामुळे अनेकांच्या अंतःकरणात भक्ती जागृत झाली, पण त्याचवेळी काहींच्या मनात शंका आणि मत्सरही निर्माण झाला. विशेषतः काही विद्वान पंडित आणि कर्मकांडात अडकलेले लोक महाराजांच्या साधेपणाला कमी लेखू लागले. त्यांना वाटू लागले की शास्त्र, मंत्र, विधी यांशिवाय असा प्रभाव कसा काय संभवतो. या शंकेपोटी त्यांनी महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक दिवस ते सर्व एकत्र येऊन महाराजांकडे गेले. त्यांच्या हातात ग्रंथ होते, यज्ञ सामग्री होती आणि मनात गर्व होता. त्यांनी महाराजांना कठीण प्रश्न विचारले. वेद, पुराण, कर्मकांड यावर चर्चा छेडली. महाराज शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिले आणि नंतर फक्त एवढेच म्हणाले की ग्रंथ डोळ्यांनी वाचले जातात, पण भक्ती हृदयाने अनुभवली जाते. त्या एका वाक्याने पंडित निरुत्तर झाले, पण तरीही त्यांनी महाराजांना एका मोठ्या यज्ञात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. महाराजांनी कोणतीही अट न ठेवता ते स्वीकारले. यज्ञस्थळी मोठा मंडप उभारला गेला. वेदमंत्रांचा घोष सुरू झाला. आहुती पडू लागल्या, पण काही कारणाने अग्नी प्रज्वलित होईना. अनेक प्रयत्न झाले, मंत्रोच्चार झाले, पण अग्नी पेटेना. वातावरणात अस्वस्थता पसरली. तेव्हा महाराज शांतपणे पुढे आले. त्यांनी कुठलाही मंत्र उच्चारला नाही, केवळ डोळे मिटून अंतःकरणातून प्रार्थना केली आणि क्षणार्धात यज्ञाग्नी प्रज्वलित झाला. उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. त्या क्षणी पंडितांच्या अहंकाराचा भस्म झाला. त्यांनी महाराजांच्या चरणी मस्तक टेकवले आणि महाराजांनी त्यांना नम्रतेचे महत्त्व सांगितले.
त्याच काळात एका दूरच्या प्रदेशातून एक राजकन्या आली. तिच्या जीवनात वैभव होते, पण मनात प्रचंड रिकामेपणा होता. तिला कोणतेही सुख समाधान देत नव्हते. ती महाराजांच्या दर्शनासाठी आली. महाराजांनी तिच्याकडे पाहून सांगितले की खरे वैभव बाहेर नसते, ते अंतर्मनात असते. त्या शब्दांनी तिच्या मनातील गोंधळ शांत झाला आणि पुढे तिने राजसुखाचा त्याग करून सेवाभावी जीवन स्वीकारले. त्या प्रदेशात एक प्राचीन नदी होती, जिच्या काठावर अनेक वर्षांपासून लोक भयभीत होते, कारण दरवर्षी ती नदी पूर आणत असे. एकदा महाराज त्या नदीकाठी गेले. त्यांनी पाण्यात उतरून ध्यान केले आणि नदीला शांत राहण्याचा संदेश दिला. त्यानंतर अनेक वर्षे त्या नदीने कोणताही विध्वंस केला नाही. लोकांनी त्या काठावर देवालय उभारले आणि महाराजांच्या नावाने पूजा सुरू केली. पण महाराजांनी नेहमीच सांगितले की देवालय दगडाचे नसते, तर श्रद्धेचे असते. जो मनात भक्ती ठेवतो तोच खरा मंदिर असतो. अशा प्रकारे महाराजांचे उपदेश लोकांच्या जीवनाचा मार्गदर्शक बनत गेले. त्यांच्या साध्या वाक्यांतून गूढ तत्वज्ञान प्रकट होत होते आणि सामान्य माणसालाही जीवनाचा अर्थ उमगू लागला. महाराज जिथे जात तिथे परिवर्तन घडत होते, पण तरीही ते स्वतःला काहीच मानत नव्हते. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, करुणा आणि भक्ती यांचे मूर्त स्वरूप होते. आणि या सर्व घटनांमुळे त्या काळातील समाजात एक नवी जागृती निर्माण झाली, जी पुढे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार होती. महाराजांच्या या लीला आणि उपदेशांमुळे संपूर्ण प्रदेशात भक्तीचा सुवास दरवळू लागला. पण भक्ती वाढली तशीच अंतर्गत परीक्षा देखील सुरू झाली. कारण महाराज नेहमीच सांगत की श्रद्धा ही फक्त सुखात नाही तर दुःखातही टिकली पाहिजे. एकदा त्या प्रदेशात दीर्घकाळ पाऊस पडत राहिला. नद्या ओसंडून वाहू लागल्या, काही वस्त्या पाण्यात गेल्या. लोक भयभीत झाले. अनेकांनी महाराजांना विनवणी केली की या संकटातून मुक्ती द्यावी. महाराजांनी सर्वांना नदीकाठी एकत्र बसवले, दिवे लावले आणि सांगितले की आधी मनातील भय शांत करा, कारण भयच संकटाला मोठे करते. लोकांनी डोळे मिटून महाराजांच्या सांगण्यानुसार अंतर्मनात प्रार्थना केली. काही काळात पावसाचा जोर कमी झाला, नदी शांत झाली आणि लोकांनी समजून घेतले की संकटावर विजय हा आधी मनात मिळवावा लागतो. त्या दिवसानंतर अनेकांनी महाराजांच्या चरणी आपली अहंकाराची ओझी ठेवली. एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने महाराजांकडे येऊन मोठ्या देणगीची इच्छा व्यक्त केली. त्याला वाटत होते की धन अर्पण केल्याने पुण्य मिळेल. महाराजांनी त्याला विचारले की तुझे मन किती रिकामे आहे. व्यापारी निरुत्तर झाला. महाराजांनी सांगितले की रिकाम्या हाताने दिलेले प्रेम मोठे असते, भरलेल्या हाताने दिलेले धन नाही. त्या व्यापाऱ्याचे मन बदलले. त्याने धनाचा गर्व सोडला आणि गरजू लोकांची सेवा सुरू केली. त्याच्या जीवनात समाधान आले. अशा अनेक उदाहरणांतून महाराज लोकांना समजावत होते की धन, सत्ता, ज्ञान हे सर्व साधनं आहेत, साध्य नाहीत. एकदा जंगलात राहणाऱ्या एका वृद्ध साधूने महाराजांची भेट घेतली. त्याने सांगितले की अनेक वर्षे तपश्चर्या करूनही मन शांत होत नाही. महाराजांनी त्याला सांगितले की तपश्चर्या बाहेर चालू आहे, पण आत अहंकार टिकून आहे. त्या साधूने डोळे मिटले आणि त्याच्या अंतःकरणात खोल बदल झाला. पुढे तो साधू महाराजांच्या सानिध्यात सेवा करू लागला. त्या प्रदेशात एक प्राचीन देवीचे मंदिर होते, जिथे वर्षातून एकदा मोठा उत्सव होत असे. महाराज त्या उत्सवाला उपस्थित राहिले, पण कोणत्याही विशेष स्थानावर न बसता साध्या भक्तांमध्ये बसले. देवीची आरती सुरू असताना महाराजांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंमध्ये कृतज्ञता, करुणा आणि भक्ती एकत्र मिसळलेली होती. उपस्थित भक्तांना जाणवले की खरी पूजा ही अंतःकरणात होते, विधी फक्त माध्यम असतात. त्या उत्सवानंतर अनेकांनी आपापल्या जीवनात साधेपणा स्वीकारला. कलह कमी झाले आणि घराघरात शांतता नांदू लागली. एकदा एका युवकाने महाराजांना विचारले की आयुष्यात योग्य मार्ग कसा ओळखावा. महाराजांनी त्याला सांगितले की ज्या मार्गाने चालताना मन हलके होते तोच योग्य मार्ग. जिथे अहंकार वाढतो तो मार्ग सोड. त्या साध्या शब्दांनी त्या युवकाचे संपूर्ण जीवन बदलले. पुढे तो युवक अनेकांना सद्मार्गावर आणणारा झाला. अशा प्रकारे महाराजांची वाणी, त्यांचे मौन, त्यांची नजर आणि त्यांचे अस्तित्व लोकांच्या जीवनात दीपस्तंभासारखे कार्य करू लागले. महाराज स्वतः मात्र कधीही थांबले नाहीत. ते सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात. कुठे नदीकाठी, कुठे अरण्यात, कुठे मंदिरात आणि प्रत्येक ठिकाणी भक्तीचं बीज रोवून पुढे निघून जात. त्यांच्या जाण्याने लोकांचे डोळे भरत, पण मनात आशा राहत, कारण महाराजांनी दिलेली शिकवण त्यांच्या हृदयात कायमची कोरली जात होती.
आणि या सर्व घटनांनी हे स्पष्ट झाले की महाराजांचे कार्य केवळ चमत्कार घडवणे नव्हते, तर माणसाला माणूसपणाची जाणीव करून देणे होते. भक्तीच्या माध्यमातून जीवन शुद्ध करणे होते. आणि म्हणूनच महाराजांचा मार्ग काळाच्या पलीकडे जाणारा ठरला. महाराजांच्या या अविरत प्रवासात एक वेळ अशी आली की त्यांनी एका घनदाट अरण्यात दीर्घकाळ निवास करण्याचे ठरवले. त्या अरण्यात उंच वृक्षांची दाट छाया होती. मधूनच वाहणारी एक पवित्र नदी होती आणि तिच्या काठी एक जुने विस्मृतीत गेलेले आश्रमाचे अवशेष होते. त्या ठिकाणी पूर्वी महान ऋषी तपश्चर्या करीत असत असे वृद्ध सांगत. महाराज त्या आश्रमाच्या अवशेषांमध्ये बसून ध्यान करू लागले. दिवसेंदिवस त्यांच्या साधनेची तीव्रता वाढत गेली. अरण्यातील निसर्ग जणू त्यांच्या साधनेचा साक्षीदार झाला. वारा हळू वाहू लागला, पानांची सळसळ मंद झाली आणि नदीचा नाद अधिक गूढ भासू लागला. त्या काळात आसपासच्या गावांतील लोकांना स्वप्नांतून संकेत मिळू लागले की अरण्यात एक दिव्य पुरुष साधना करीत आहे. अनेक भक्त जंगलाचा कठीण मार्ग पार करून महाराजांकडे येऊ लागले. कोणी फळे अर्पण करीत, कोणी पाणी, तर कोणी फक्त नतमस्तक होत. महाराज सर्वांना समान दृष्टीने पाहत. त्या अरण्यात एक वेळ अशी आली की काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक तेथे आले. त्यांना महाराजांची साधना खटकत होते. त्यांनी आश्रमाचे अवशेष नष्ट करण्याचा विचार केला. पण जेव्हा ते महाराजांच्या जवळ आले तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांचे पाय थरथर कापू लागले आणि ते आपोआप माघारे फिरले. या घटनेनंतर लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला की महाराजांच्या सानिध्यात अधर्म टिकू शकत नाही. त्या अरण्यातच एकदा एका वृद्ध स्त्रीने महाराजांकडे येऊन आपली कहाणी सांगितली. तिचा संसार उद्ध्वस्त झाला होता. मुलगे दूर गेले होते आणि ती एकटी पडली होती. महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले की तू एकटी नाहीस, ईश्वर तुझ्यासोबत आहे. त्या शब्दांनी तिच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि पुढे ती स्त्री अरण्यातील देवालयाची सेवा करू लागली. तिच्या जीवनाला नवा अर्थ मिळाला. त्या अरण्यातील नदीकाठी महाराज अनेकदा रात्री बसून ध्यान करत. असे म्हणतात की त्यावेळी आकाशात तारे अधिक तेजस्वी दिसत आणि नदीचे पाणी चंद्रप्रकाशात चांदीसारखे चमकत असे. काही भक्तांनी त्या दिव्य दृश्यांचे वर्णन करताना सांगितले की त्या क्षणी काळ थांबल्यासारखा वाटत असे. एकदा एका तरुणाने महाराजांना विचारले की इतक्या एकांतात राहून तुम्हाला एकटेपणा वाटत नाही का? महाराज हसून म्हणाले की जिथे ईश्वर आहे तिथे एकटेपणा कसा असेल? या उत्तराने त्या तरुणाच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या. तो तरुण पुढे गावोगावी जाऊन महाराजांची शिकवण सांगू लागला. त्या अरण्यातच एक प्राचीन यज्ञकुंड होते, ज्यात अनेक वर्षांपासून अग्नी प्रज्वलित झाला नव्हता. महाराजांनी त्या कुंडाजवळ बसून मौन साधना केली. काही वेळातच त्या कुंडातून अग्नी प्रकट झाला, पण महाराजांनी कोणताही उत्सव केला नाही. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की श्रद्धा जागी झाली की विस्मृतीत गेलेलेही पुन्हा जागृत होते. या घटनेनंतर अरण्यातील आश्रम पुन्हा जिवंत झाला. साधक, तपस्वी, भक्त येथे येऊ लागले. पण महाराजांनी स्वतःला कधीही आश्रम प्रमुख मानले नाही. ते नेहमीच एका साध्या सेवकासारखे वागत. एकदा काही भक्तांनी महाराजांना कायम एकाच ठिकाणी राहण्याची विनंती केली. महाराजांनी सांगितले की पाणी जर एका जागी थांबले तर सडते, वाहते राहिले तर पवित्र राहते. त्यांचे हे शब्द ऐकून भक्तांना समजले की महाराजांचे कार्य स्थिरतेचे नाही तर प्रवाहाचे आहे. काही दिवसांनी महाराजांनी पुन्हा अरण्य सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अरण्यातील प्रत्येक झाड, नदी आणि भक्त जणू दुःखी झाले. पण महाराजांनी सर्वांना आशीर्वाद देऊन सांगितले की मी कुठेही जात नाही, तुमच्या श्रद्धेतच मी कायम राहीन. आणि त्या क्षणापासून महाराजांचे अस्तित्व भौतिक मर्यादांपलीकडे गेले. ते केवळ एका देहापुरते राहिले नाही, तर भक्तांच्या हृदयात कायमचे वास करू लागले. आणि या अरण्यवासाने महाराजांच्या लीलेत एक नवा अध्याय जोडला, जो भक्तांच्या जीवनात अधिक खोलवर रुजत गेला. अरण्यातून निघाल्यानंतर महाराजांचा प्रवास नदीकाठी वसलेल्या एका प्राचीन नगराकडे वळला. त्या नगरात उंच तटबंदी, राजवाडे, देवालये आणि बाजारपेठा होत्या. पण या बाह्य वैभवाच्या आड लोकांच्या मनात असंतोष, मत्सर आणि अंतर्गत संघर्ष दडलेला होता. महाराज नगरात येताच त्यांनी राजवाड्याचा मार्ग टाळला आणि नदीकाठी असलेल्या जुन्या घाटावर निवास केला.
सकाळी सूर्योदयाच्या वेळी ते नदीत स्नान करून शांतपणे घाटावर बसत. संध्याकाळी दीप लावून नदीकडे पाहत. त्यांच्या या साधेपणाने काहींच्या मनात कुतूहल निर्माण झाले, तर काहींनी त्यांना तुच्छ लेखले. त्या नगराचा राजा पराक्रमी पण स्वभावाने कठोर होता. त्याच्या दरबारात न्याय होत असे, पण करुणा कमी होती. प्रजेला भय होते, प्रेम नव्हते. एकदा राजाच्या स्वप्नात एक दिव्य संकेत मिळाला की खरा राजा तोच जो प्रजेच्या दुःखात सहभागी होतो. या स्वप्नाने राजा अस्वस्थ झाला आणि त्याने महाराजांची चौकशी केली. जेव्हा त्याला कळले की महाराज नदीकाठी साधेपणाने राहतात, तेव्हा त्याने त्यांना दरबारात बोलवण्याची आज्ञा दिली. महाराज शांतपणे दरबारात गेले. राजाने आपल्या वैभवाने, शस्त्रांनी आणि अधिकाराने त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, पण महाराज निर्विकार राहिले. राजाने विचारले की तुमच्याकडे काय सामर्थ्य आहे? महाराजांनी उत्तर दिले की जे आहे ते देण्याचे सामर्थ्य. राजाला हे उत्तर समजले नाही, पण त्याच्या मनात एक हलकीशी अस्वस्थता निर्माण झाली. त्याच दिवशी नगरात एका गरीब कुटुंबावर अन्याय झाला. दरबारात त्यांचा आवाज दाबला गेला. महाराजांनी ते पाहिले आणि राजाकडे पाहून शांतपणे सांगितले की सामर्थ्याची खरी कसोटी ही दुर्बलांसाठी उभी राहण्यात असते. या शब्दांनी राजाच्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्याला आपल्या कठोरतेची जाणीव झाली. त्याने त्या कुटुंबाला न्याय दिला आणि पुढे आपल्या शासन पद्धतीत बदल घडवून आणला. नगरातील लोकांना हा बदल जाणवू लागला. महाराजांच्या एका वाक्याने राजाच्या मनातील गर्व वितळला होता. या घटनेनंतर महाराज नगरातच काही काळ राहिले, पण राजवाड्यात नाही तर नदीकाठीच. लोक रोज त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. व्यापारी, कारागीर, स्त्रिया, वृद्ध, सैनिक सर्वजण त्यांच्या चरणी नतमस्तक होत. महाराज प्रत्येकाला त्याच्या प्रश्नानुसार उत्तर देत नसत, तर त्याच्या अंतःकरणाला स्पर्श करत. एकदा एका सैनिकाने महाराजांना विचारले की युद्धात हिंसा कशी टाळावी. महाराजांनी सांगितले की कर्तव्य टाळू नकोस, पण द्वेष टाळ. द्वेषाने उचललेले शस्त्र पाप करते, कर्तव्याने उचललेले रक्षण करते. या उत्तराने त्या सैनिकाच्या मनात स्पष्टता आली. पुढे तो सैनिक अन्याय टाळणारा आणि प्रजेचे रक्षण करणारा बनला. त्या नगरात एक प्राचीन देवीचे मंदिर होते, जिथे दरवर्षी मोठा उत्सव होत असे. महाराज त्या उत्सवात साध्या भक्तासारखे सहभागी झाले. त्यांनी कुठलीही विशेष पूजा केली नाही, पण देवीसमोर बसून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नतमस्तक झाले. लोकांनी त्या दृश्यातून भक्तीचा खरा अर्थ शिकला. महाराजांनी त्यावेळी सांगितले की देवी ही केवळ मूर्तीत नाही, ती करुणेत आहे. जी करुणा तुमच्या वागण्यात दिसते तीच खरी पूजा आहे. या उपदेशामुळे नगरातील अनेकांनी आपले वर्तन बदलले. कलह कमी झाले, दानधर्म वाढला आणि समाजात एक नवी समजूत निर्माण झाली. महाराजांच्या उपस्थितीने नगराचे बाह्य वैभव नव्हे तर अंतःकरण समृद्ध झाले. काही काळानंतर महाराजांनी नगर सोडण्याचा निर्णय घेतला. राजा आणि प्रजा दोघेही व्याकुळ झाले, पण महाराजांनी सांगितले की मी तुमच्यातच आहे, न्यायात, करुणेत आणि भक्तीत. जर हे टिकले तर माझी गरज भासणार नाही. आणि त्या शब्दांनी नगरातील प्रत्येकाच्या मनात एक दीप प्रज्वलित झाला. महाराज नदीकाठावरून पुढे निघाले, पण त्यांच्या पावलांच्या खुणा नगराच्या आत्म्यात कायमच्या कोरल्या गेल्या. आणि या प्रवासाने हे सिद्ध झाले की महाराज जिथे जात तिथे केवळ चमत्कार नव्हे तर माणुसकी जागृत होत होती, जी खरी भक्तीची ओळख आहे. नगरातून पुढे निघाल्यावर महाराजांचा मार्ग डोंगर रांगांनी वेढलेल्या प्रदेशाकडे वळला. त्या प्रदेशात प्राचीन काळापासून अनेक ऋषी तपश्चर्या करीत असत. गुहा, झरे आणि देवालयांनी नटलेला तो परिसर अत्यंत शांत आणि गूढ होता. महाराज त्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच त्यांनी एक जुनाट गुहा निवडली. त्या गुहेत दिवसेंदिवस ते ध्यानस्थ बसू लागले. त्यांच्या श्वासोच्छवासात जणू पर्वताचा स्थैर्यभाव उतरला होता. आसपासच्या गावांतील लोकांना कळले की एका दिव्य पुरुषाने डोंगरात वास केला आहे. काही भक्त श्रद्धेने आले तर काही जिज्ञासेने. महाराजांनी कुणालाही थांबवले नाही, पण कुणालाही आकर्षितही केले नाही. त्यांच्या मौनानेच लोक ओढले जात होते. त्या प्रदेशात एक वेळ अशी आली की दीर्घकाळ पाऊस न पडल्याने झरे आटू लागले. जनावरांना पाणी मिळेना. लोक हताश झाले. त्यांनी महाराजांकडे विनवणी केली. महाराजांनी डोंगराच्या शिखराकडे पाहिले, जमिनीवर बसून हात जोडले आणि काही काळ शांत राहिले. त्या रात्री ढग जमले आणि पहाटे डोंगरातून नवीन झरे वाहू लागले. लोकांनी हे दृश्य पाहून डोळ्यांत अश्रू आणले. पण महाराजांनी सांगितले की निसर्ग तुमच्या भावनेचा आरसा आहे.
त्याच्याशी मैत्री ठेवा. तो कधीही पाठ फिरवत नाही. त्या डोंगरात एक तरुण तपस्वी राहत होता. त्याच्या मनात प्रचंड अस्थिरता होती. त्याला वाटत होते की त्याची साधना व्यर्थ जात आहे. तो महाराजांकडे आला आणि आपले दुःख मोकळे केले. महाराजांनी त्याला सांगितले की साधनेत प्रगती दिसत नाही तेव्हा संयमाची खरी परीक्षा असते. थांबू नकोस. त्या शब्दांनी त्या तरुणाच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. पुढे तोच तरुण अनेक साधकांना मार्गदर्शन करू लागला. त्या डोंगरातच एक प्राचीन देवालय होते, ज्याची पूजा अनेक वर्षे विस्कळीत झाली होती. महाराजांनी तेथे जाऊन साधी पूजा केली. कोणताही मोठा विधी न करता फक्त अंतःकरणातून नतमस्तक झाले. त्या दिवसानंतर लोकांनी पुन्हा त्या देवालयात श्रद्धेने येणे सुरू केले आणि विस्मृतीत गेलेले स्थान पुन्हा जिवंत झाले. महाराजांच्या उपस्थितीने त्या प्रदेशातील भय कमी झाले, कारण डोंगरातील वाघ, सर्प यांची भीती लोकांच्या मनात होती. पण महाराजांच्या सान्निध्यात कुणालाही इजा झाली नाही. लोक म्हणू लागले की जिथे अहिंसा असते तिथे हिंसा निघून जाते. एकदा काही प्रवासी डोंगरात भरकटले. अंधार पडला. त्यांनी महाराजांचे नाव घेतले आणि अचानक त्यांना मार्ग सापडला. ते सुरक्षितपणे गावात पोहोचले. या घटनेनंतर महाराजांचे नाव संकटातून मार्ग दाखवणारे बनले. पण महाराजांनी नेहमीच सांगितले की मी मार्ग दाखवत नाही, तुमची श्रद्धाच तुम्हाला मार्ग दाखवते. या डोंगरवासाने महाराजांच्या लीलेत आणखी एक पैलू जोडला. तो म्हणजे स्थैर्य, संयम आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा. काही काळानंतर महाराजांनी पुन्हा प्रवास सुरू करण्याचा संकेत दिला. डोंगरातील साधक, भक्त आणि ग्रामस्थ व्याकुळ झाले. पण महाराजांनी सर्वांना आशीर्वाद देऊन सांगितले की स्थैर्य ठिकाणात नसते, ते मनात असते. आणि जिथे मन स्थिर आहे तिथे मी आहे. या शब्दांनी लोकांच्या अंतःकरणात खोल ठसा उमटला. महाराज डोंगर उतरून पुढे निघाले. पण त्या पर्वताच्या शांततेत, झऱ्यांच्या नादात आणि भक्तांच्या श्वासात त्यांची उपस्थिती कायमची मिसळली. आणि या टप्प्याने हे अधोरेखित झाले की महाराज केवळ संकट हरण करणारे नाहीत, तर माणसाला स्वतःच्या अंतःकरणातील डोंगर चढायला शिकवणारे आहेत, जिथे शिखर गाठल्यावर शांती स्वतःहून अवतरते. डोंगर उतरून पुढे जात असताना महाराज एका विस्तीर्ण वनप्रदेशात पोहोचले. त्या वनात उंच साल, साग आणि वडपिंपळाची झाडे होती. मधूनच वाहणारी एक पवित्र नदी वनाला 2 भागांत विभागत होती. त्या नदीकाठी एक जुना आश्रम होता, जिथे अनेक वर्षांपासून साधकांची ये-जा कमी झाली होती, कारण त्या वनात भयानक अशा अंतर्गत भीतीने लोकांना ग्रासले होते. वनात भटकताना अनेकांना मनोविकार, दुःस्वप्ने आणि अस्वस्थता जाणवत होती. लोक म्हणत की त्या भूमीत पूर्वी झालेल्या अन्यायामुळे वातावरण दूषित झाले आहे. महाराज त्या आश्रमात पोहोचताच त्यांनी प्रथम नदीत स्नान केले. नंतर आश्रमाच्या प्रांगणात बसून दीर्घ मौन साधना सुरू केली. त्यांच्या साधनेमुळे संपूर्ण वनात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागली. पानांची सळसळ मृदू झाली, पक्ष्यांचा कलरव पुन्हा ऐकू येऊ लागला आणि रात्री आकाश अधिक स्वच्छ भासू लागले. आसपासच्या गावातील लोकांनाही बदलती अनुभूती जाणवली. अनेकांनी धैर्य एकवटून महाराजांकडे येणे सुरू केले. कोणी आपल्या भयाची कथा सांगत होते, कोणी रात्री पडणाऱ्या दुःस्वप्नांची, तर कोणी मनातल्या अंधाराची. महाराज प्रत्येकाचे बोलणे शांतपणे ऐकत आणि त्यांना सांगत की भय हे बाहेर नसते, ते आपल्या आत असते आणि ज्या क्षणी आपण त्याला पाहतो त्या क्षणी त्याची ताकद कमी होते. एकदा एका युवकाने सांगितले की तो ध्यान करताच त्याला भीती वाटते. महाराजांनी त्याला नदीकाठी नेले, पाण्याकडे पाहायला सांगितले आणि विचारले की पाणी वाहताना घाबरते का? युवकाने नकारार्थी मान हलवली. महाराज म्हणाले की तूही वाहत राहा, थांबू नकोस. त्या साध्या उपदेशाने त्या युवकाच्या साधनेत स्थिरता आली. पुढे तोच युवक आश्रमाचा आधारस्तंभ बनला. त्या वरातच एक प्राचीन मंदिर होते, जे अर्धवट भग्न अवस्थेत होते. लोक तेथे जाण्यास घाबरत. महाराजांनी त्या मंदिरात जाऊन साधी पूजा केली, धूपदीप लावले आणि मंदिराच्या दगडांवर हात फिरवला, जणू त्या जागेला पुन्हा जिवंत करत होते. त्या दिवसानंतर लोकांनी पाहिले की मंदिराभोवतीची भीती नाहीशी झाली आहे. स्त्रिया, वृद्ध, मुले निर्धास्तपणे तेथे येऊ लागली. त्या वनातील एका भागात काही लोक लोभापोटी इतरांवर अन्याय करत. त्यांचा प्रभाव वाढत चालला होता.
महाराजांनी त्या लोकांना बोलावले नाही, त्यांच्या विरुद्ध काहीही केले नाही. पण त्यांच्या सान्निध्यात येताच त्या लोकांच्या मनात अपराध भावना जागृत झाली. त्यांनी स्वतःहून आपले मार्ग बदलले आणि गरिबांना मदत सुरू केली. लोक म्हणू लागले की महाराजांच्या जवळ असत्य टिकत नाही. एकदा त्या वनात भीषण वादळ आले. झाडे हलू लागली, पाऊस कोसळू लागला. आश्रमातील लोक भयभीत झाले. महाराज मात्र शांतपणे आश्रमाच्या मध्यभागी बसले. त्यांनी सर्वांना एकत्र बसायला सांगितले. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. काही वेळात वादळाचा जोर कमी झाला आणि लोकांच्या मनातील भयही ओसरले. त्या क्षणी सर्वांनी अनुभवले की बाह्य वादळापेक्षा अंतर्गत वादळ शांत करणे अधिक महत्त्वाचे आहे. महाराज त्या वनात काही काळ राहिले आणि त्या काळात वन केवळ झाडांचा समूह राहिला नाही, तर साधनेचे क्षेत्र बनले. लोक दूरदूरून येथे येऊ लागले, पण महाराजांनी कधीही त्या स्थानी आपले नाव कोरले नाही. त्यांनी सांगितले की स्थाने पवित्र नसतात, भाव पवित्र असतो, आणि जेव्हा भाव शुद्ध होतो तेव्हा संपूर्ण भूमी तीर्थ बनते. काही काळानंतर महाराजांनी पुन्हा पुढे जाण्याचा संकेत दिला. आश्रमातील लोकांनी अश्रूंनी निरोप दिला, पण महाराजांनी त्यांना समजावले की भयाच्या जागी श्रद्धा ठेवली तर मी कायम तुमच्यासोबत आहे. या वनप्रवासाने भक्तांना हे शिकवले की महाराज केवळ बाह्य संकटे दूर करत नाहीत, तर मनातील अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवतात, आणि हा प्रकाश एकदा पेटला की आयुष्याचा प्रत्येक मार्ग उजळून निघतो. वनातून पुढे निघताना महाराज अशा प्रदेशात आले जिथे मानवी वस्ती फारशी नव्हती. फक्त काही लहान खेडी, मेंढपाळांची झोपडी आणि दूरवर दिसणारी प्राचीन देवळांची शिखरे होती. त्या भूमीत लोक जगत होते, पण जगण्याचा आनंद हरवला होता, कारण अनेक पिढ्यांपासून त्यांच्यावर दारिद्र्य, आजार आणि अंतर्गत निराशेची छाया होती. लोक कर्माला दोष देत होते, नशिबाला शिव्या देत होते, पण मनात भक्तीचा दिवा विझलेला होता. महाराज त्या प्रदेशात पोहोचताच त्यांनी एका कोरड्या नदीपात्राजवळ बसण्याचा निर्णय घेतला. त्या नदीत अनेक वर्षांपासून पाणी वाहत नव्हते. जणू ती नदीही थकली होती. महाराज त्या कोरड्या वाळूत बसून ध्यान करू लागले. दिवस गेले, रात्री गेल्या, पण महाराज हलले नाहीत. त्यांच्या साधनेत इतकी तल्लीनता होती की आसपासच्या लोकांना कुतूहल वाटू लागले. काही जण उपहासाने म्हणाले की कोरड्या नदीत काय साधना करणार, पण काही वृद्धांनी अंतःकरणातून नमस्कार केला, कारण त्यांना जाणवले की काहीतरी बदल घडणार आहे. तिसऱ्या दिवशी पहाटे आकाश ढगांनी भरून आले. दूरवर गडगडाट झाला आणि काही वेळातच पावसाच्या धारांनी त्या कोरड्या नदीपात्रात पाणी साचू लागले. लोक धावत आले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद अश्रू बनून वाहू लागला. पण महाराजांनी डोळे उघडले नाहीत, जणू त्यांनी हे सर्व आधीच पाहिले होते. त्या दिवसानंतर त्या नदीत नियमितपणे पाणी वाहू लागले आणि लोकांना केवळ पाणीच नव्हे तर आशाही मिळाली. त्या खेड्यांतील लोक महाराजांकडे येऊन आपापल्या वेदना सांगू लागले. कुणाला आजार होता, कुणाला संततीची चिंता, तर कुणाला आयुष्य निरर्थक वाटत होते. महाराज प्रत्येकाला एकच सांगत होते की जे वाहते ते जिवंत असते, जे थांबते ते सुकते. मन वाहते ठेवा. एकदा एका तरुण स्त्रीने महाराजांना विचारले की सतत दुःखच का येते. महाराजांनी तिला विचारले की तू नदीला दोष देतेस का जेव्हा ती कोरडी होते. स्त्री गोंधळली. महाराज म्हणाले की नदीला दोष देत नाहीस तर आयुष्याला का देतेस. वेळ बदलतो तसे प्रवाह बदलतात. त्या उत्तराने तिच्या मनात मोठा बदल झाला. पुढे तिने आपले जीवन सेवा आणि भक्तीत अर्पण केले. त्या प्रदेशात एक जुने अर्धवट पडलेले देवालय होते. लोक म्हणत की तिथे पूजा केली तर संकट येते. महाराज स्वतः त्या देवालयात गेले. त्यांनी धूळ झटकली, दीप लावला आणि शांतपणे बसले. काही वेळातच मंदिरात एक वेगळीच शांती पसरली. लोकांनी पाहिले की भय त्यांच्या मनात होते, स्थानी नव्हते. त्या दिवसानंतर मंदिरात पुन्हा पूजा सुरू झाली आणि त्या गावात कलह कमी होऊ लागले. महाराज त्या प्रदेशात फार काळ थांबले नाहीत, पण त्यांच्या उपस्थितीने लोकांच्या विचारधारेत मोठा बदल घडला. लोकांनी मेहनतीला सुरुवात केली, एकमेकांना मदत करू लागले आणि देवावरचा विश्वास पुन्हा जागा झाला. महाराज निघताना म्हणाले की मी नदीत पाणी आणले नाही, तुमच्या मनातील प्रवाह जागा केला आहे, आणि जेव्हा मन वाहते तेव्हा जीवन आपोआप फुलते. त्यांच्या या शब्दांनी लोकांच्या अंतःकरणात गहिरा ठसाव उमटला. महाराज पुढे निघाले, पण त्या कोरड्या भूमीत आता केवळ पाणी नव्हते तर श्रद्धेचे पीक उगवले होते. आणि या प्रवासाने हे स्पष्ट झाले की महाराज जिथे जातात तिथे केवळ चमत्कार घडत नाहीत, तर माणसाच्या आतल्या मृत प्रवाहाला पुन्हा जीवन मिळते, जे आयुष्याला नवी दिशा देते आणि भक्तीला खोल अर्थ प्रदान करते. त्या कोरड्या भूमीतून पुढे निघाल्यावर महाराजांचा मार्ग आता अधिकच शांत आणि एकांताकडे वळला. जिथे रस्ते कमी आणि अंतर्मनाचे वळण अधिक होते.
दूरवर एका विशाल नदीच्या काठावर पसरलेली प्राचीन वस्ती दिसू लागली. त्या वस्तीच्या मध्यभागी एक जुना राजवाडा आणि त्याच्या आसपास अनेक लहान देवालये, आश्रम आणि घाट होते. पण त्या वैभवाच्या आड एक खोल दुःख दडलेले होते, कारण त्या प्रदेशाचा राजा दीर्घकाळ आजारी होता. राजवाड्यात त्या कोरड्या भूमीतून पुढे निघाल्यावर महाराजांचा मार्ग आता अधिकच शांत आणि एकांताकडे वळला, जिथे रस्ते कमी आणि अंतर्मनाचे वळण अधिक होते. दूरवर एका विशाल नदीच्या काठावर पसरलेली प्राचीन वस्ती दिसू लागली. त्या वस्तीच्या मध्यभागी एक जुना राजवाडा आणि त्याच्या आसपास अनेक लहान देवालये, आश्रम आणि घाट होते. पण त्या वैभवाच्या आड एक खोल दुःख दडलेले होते, कारण त्या प्रदेशाचा राजा दीर्घकाळ आजारी होता. राजवाड्यात वैद्य येत होते, पूजाविधी होत होते, पण राजाची अवस्था सुधारत नव्हती. प्रजेत अस्वस्थता होती, भय होते आणि राजवाड्यात निराशेची छाया पसरली होती. महाराज त्या वस्तीच्या काठावर येऊन नदीघाटावर बसले. त्यांनी राजवाड्याकडे जाण्याची कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, पण त्यांच्या आगमनाची चाहूल वाऱ्यासारखी संपूर्ण वस्तीमध्ये पसरली. काही सेवक, काही वृद्ध आणि काही स्त्रिया महाराजांकडे येऊन नतमस्तक झाल्या. त्यांनी राजाच्या दुःखाची कथा सांगितली. महाराज शांतपणे ऐकत राहिले आणि म्हणाले की आजार देहात नाही तर मनात अधिक खोल रुजलेला आहे. त्या रात्री महाराज नदीकाठी ध्यानस्थ बसले. नदीचा नाद, चंद्रप्रकाश आणि त्यांचे मौन एकत्र मिसळले. त्यावेळी राजवाड्यात राजा अस्वस्थ झोपेत तडफडत होता. त्याला स्वप्नात एक तेजस्वी पुरुष दिसला, जो नदीकाठावर बसलेला होता आणि म्हणत होता की भय सोड, नियंत्रण सोड आणि विश्वास ठेव. राजा घाबरून जागा झाला. त्याच्या छातीत हलकेपणा जाणवला. पहिल्यांदाच त्याला खोल श्वास घेता आला. सकाळी राजाने सेवकांना नदीघाटावर चौकशीस पाठवले, तेव्हा त्यांना महाराज तेथेच आढळले. राजाने महाराजांना राजवाड्यात येण्याची विनंती केली, पण महाराजांनी नम्रपणे नकार देत सांगितले की ज्याला बदलायचे आहे त्यानेच चालत यावे. काही वेळाने राजा स्वतः पालखीचा त्याग करून नदीघाटावर आला. तो महाराजांच्या समोर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितले की राज्य, सत्ता, वैभव असूनही मन रिकामे आहे. महाराजांनी त्याला विचारले की तू राजा कशासाठी आहेस? राजा निरुत्तर झाला. महाराज म्हणाले की जो स्वतःच्या मनावर राज्य करतो तोच खरा राजा. त्या शब्दांनी राजाच्या अंतःकरणात खोल स्पर्श केला. त्याने महाराजांच्या चरणी मस्तक टेकवले आणि त्या क्षणापासून त्याच्या आजाराची तीव्रता कमी होऊ लागली. पुढील दिवसात राजवाड्यात बदल दिसू लागले. अन्याय थांबले, करुणा वाढली आणि प्रजेला राजा जवळचा वाटू लागला. महाराज मात्र या बदलाचे श्रेय घेत नव्हते. ते नेहमी म्हणत की बदल मी घडवत नाही, बदल घडायला तयार असलेली मने मला सापडतात. त्या वस्तीतील लोक महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले. नदीघाट भक्तीचे केंद्र बनू लागला. सकाळी स्नान, संध्याकाळी दीप आणि रात्री शांत प्रार्थना सुरू झाली. महाराज त्या सर्वांत सहभागी होत, पण कधीही केंद्रस्थानी राहत नसत. एकदा एका वृद्धाने महाराजांना विचारले की तुम्ही कुठे थांबणार? महाराज हसून म्हणाले की जिथे भक्ती जागी होईल तिथे मी आपोआप थांबेन. या उत्तराने लोकांना समजले की महाराजांचे अस्तित्व देहापुरते मर्यादित नाही, ते भावात वसलेले आहे. काही काळानंतर महाराजांनी पुन्हा पुढे जाण्याचा संकेत दिला, पण यावेळेस लोकांच्या मनात दुःख नव्हते तर कृतज्ञता होती, कारण त्यांनी अनुभवले होते की महाराजांच्या भेटीने आयुष्य बदलते. पण महाराजांनी स्पष्ट सांगितले की अजून कथा संपलेली नाही, अजून अनेक मनं जागी व्हायची आहेत, अजून अनेक प्रवास बाकी आहेत. आणि म्हणूनच त्यांचे पाऊल पुन्हा पुढच्या वाटेकडे वळले, शांत, स्थिर आणि अढळ भक्तीचा प्रकाश सोबत घेऊन, जो पुढील घटनांना अधिक गूढ आणि गहिरा अर्थ देणार होता. महाराज त्या वस्तीपासून पुढे निघाल्यावर त्यांच्या प्रवासाला एक वेगळाच वळण मिळाले. कारण आता त्यांच्या पावलांबरोबर केवळ भक्त नव्हते, तर त्यांच्या कथांनी बदललेली मनेही चालत होती. दूरवर एका विस्तीर्ण मैदानाच्या मध्यभागी एक प्राचीन नगरी होती, जिच्या इतिहासात वैभव, युद्ध, भक्ती आणि पतन सर्व काही सामावलेले होते. त्या नगरीत एक अतिशय जुने देवालय होते, जे कधी काळी हजारो दीपांनी उजळलेले असे. पण आता तिथे शांतता होती. पूजा होती पण भाव नव्हता. विधी होते पण श्रद्धा कोमेजलेली होती. महाराज त्या नगरीत पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्या देवालयात जाण्याचा मार्ग धरला. देवालयाच्या पायऱ्या झिजलेल्या होत्या. भिंतींवर काळाच्या खुणा होत्या, पण मूर्ती अजूनही तेजस्वी भासत होती. महाराजांनी त्या मूर्तीसमोर बसून दीर्घकाळ मौन धारण केले. त्या मौनात काहीही मागणी नव्हती, फक्त समर्पण होते.
त्यावेळी देवालयात उपस्थित असलेल्या काही भक्तांना जाणवले की त्यांच्या छातीत काहीतरी हलके झाले आहे. जणू अंतर्मनातील ओझे खाली ठेवले गेले आहे. त्या नगरीत एक वृद्ध पुजारी होता, ज्याने आयुष्यभर पूजा केली होती, पण मनात समाधान नव्हते. तो महाराजांकडे आला आणि म्हणाला की मी देवाची सेवा केली, पण देव मला भेटला नाही. महाराजांनी त्याला विचारले की तू देवाला भेटायला गेलास की देवाकडे काम मागायला? त्या प्रश्नाने पुजारी गप्प झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या क्षणी त्याने प्रथमच देवालयात मनापासून नतमस्तक केले. त्या नगरीत एक कुटुंब होते, ज्यात पिढ्यानपिढ्या वैर चालत आले होते. सूड, द्वेष आणि अटुता त्यांच्या रक्तात मिसळली होती. महाराजांनी त्या कुटुंबातील लोकांना एकत्र बसवले. त्यांना काहीही उपदेश केला नाही, फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहायला सांगितले. काही क्षणातच त्यांचे कठोर चेहरे वितळले. जुन्या जखमा उघड्या पडल्या आणि रडण्यातून संवाद सुरू झाला. त्या दिवसानंतर त्या घरात शांतता नांदू लागली. लोक म्हणू लागले की महाराज शब्दांपेक्षा मौनातून अधिक बोलतात. त्या नगरीतील राजा आता वृद्ध झाला होता. त्याच्या मनात मृत्यूची भीती होती. तो महाराजांकडे आला आणि म्हणाला की सर्व काही असूनही शेवट जवळ आला की भय वाटते. महाराजांनी त्याला सांगितले की जे जगले ते मरणाला घाबरत नाही, जे साठवत राहिले ते शेवटाला रिकामे वाटते. या शब्दांनी राजाच्या मनातील भीती कमी झाली. त्याने आपल्या उरलेल्या आयुष्यात दान, सेवा आणि न्याय यांना प्राधान्य दिले. महाराजांच्या उपस्थितीने त्या नगरीत एक वेगळीच हालचाल सुरू झाली. लोक विधी कमी आणि भावना अधिक घेऊन देवालयात येऊ लागले. बाजारपेठेत फसवणूक कमी झाली. घराघरांत संवाद वाढला. महाराज मात्र या सर्व बदलांकडे पाहूनही निर्विकार राहिले. त्यांना माहीत होते की परिवर्तन हे बाहेर दिसते, पण त्याची मुळे आत खोल रुजलेली असतात. एकदा एका तरुणीने महाराजांना विचारले की भक्ती म्हणजे नेमके काय? महाराजांनी सांगितले की भक्ती म्हणजे स्वतःला विसरणे नाही, तर स्वतःला ओळखणे. त्या उत्तराने तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली. पुढे ती अनेक स्त्रियांना आत्मसन्मान आणि भक्तीचा अर्थ शिकवू लागली. काही दिवसांनी महाराजांनी त्या नगरीतून निघण्याचा निर्णय घेतला. लोकांनी विनवणी केली की अजून थांबा, पण महाराजांनी सांगितले की दीप पेटवून थांबवता येत नाही, तो प्रकाश पसरवण्यासाठी पुढे जातो. आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला. पण यावेळेस त्यांच्या मागे चालणारे केवळ लोक नव्हते, तर बदललेली विचारसरणी, जागृत झालेली भक्ती आणि अंतःकरणात रुजलेली शांती होती. आणि हे स्पष्ट होत चालले होते की कथा आता शेवटाकडे जात नाही, तर अधिक खोल गुढाकडे वळत आहे, जिथे पुढील टप्प्यात महाराजांचे अस्तित्व एका वेगळ्याच रूपात प्रकट होणार होते. महाराजांचा हा प्रवास आता जणू एका अदृश्य वर्तुळात पूर्णत्वाकडे झुकत होता. कारण जिथून ते निघाले होते तिथेच त्यांचे पाऊल पुन्हा वळू लागले. पण आता ते ठिकाण तेच राहिले नव्हते आणि महाराजही फक्त देहापुरते उरले नव्हते. दूरवर एका शांत नदीकाठी वनराजीच्या कुशीत एका प्राचीन वडाच्या झाडाखाली महाराज पुन्हा येऊन बसले. त्या झाडाच्या फांद्या आकाशाला स्पर्श करत होत्या. मुळे जमिनीत खोलवर रुजलेली होती आणि त्याची छाया जणू संपूर्ण परिसराला कवेत घेत होती. महाराज त्या वडाच्या मुळाशी बसून शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. डोळ्यात गूढ करुणा आणि अंतःकरणात अढळ स्थैर्य होते. आसपासचे पक्षी, प्राणी आणि वारा जणू त्यांची उपस्थिती ओळखून शांत झाले. काही भक्त दूरवरून येऊन झाडाखाली बसले. कुणी प्रश्न विचारला नाही, कुणी मागणी केली नाही. त्या क्षणाला शब्दांची गरज उरली नव्हती, कारण महाराजांचे मौनच सर्व उत्तरं देत होते. त्या ठिकाणी एक वृद्ध शिष्य आला, जो अनेक वर्षे महाराजांच्या सानिध्यात होता. त्याने नम्रतेने विचारले की तुमचा हा प्रवास नेमका कुठे संपतो? महाराजांनी डोळे उघडले, वडाच्या झाडाकडे पाहिले आणि सांगितले की जिथे मुळे खोलवर रुजतात आणि फांद्या सर्वांना सावली देतात, तिथेच प्रवास संपतो, पण अस्तित्व कधीच संपत नाही. त्या उत्तराचा अर्थ शिष्याच्या अंतःकरणात खोलवर उतरला. त्या दिवशी अनेक लोकांनी अनुभवले की महाराजांच्या जवळ बसल्यावर मनातील अस्वस्थता नाहीशी होत आहे. काहींना त्यांच्या आयुष्यातील चुका स्पष्ट दिसू लागल्या, तर काहींना पुढचा मार्ग उमगू लागला. महाराजांनी कोणालाही थांबवले नाही, कुणालाही जवळ येण्याचे आमंत्रण दिले नाही, पण तरीही लोक ओढले जात होते, कारण तिथे कोणताही दिखावा नव्हता, फक्त शुद्ध उपस्थिती होती. त्या वडाखाली एक स्त्री बसून रडत होती. महाराजांनी तिला काही विचारले नाही, पण तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला. तिचे रडणे हळूहळू थांबले आणि तिच्या चेहऱ्यावर शांतता उमटली. एक तरुण योद्धा आला, ज्याच्या मनात हिंसा आणि अपराध भावना होती.
महाराजांनी त्याच्याकडे पाहून सांगितले की शौर्य हे बाहेरच्या युद्धात नाही, तर आतल्या अंधारावर विजय मिळवण्यात आहे. त्या शब्दांनी त्याचे मन हलके झाले. त्या वडाच्या झाडाखाली दिवस कसे गेले हे कुणालाच कळले नाही. सूर्य उगवत असे, मावळत असे, पण तिथे बसलेल्यांच्या मनात काळाची जाणीव विरघळत होती. असे वाटत होते की महाराज केवळ एका क्षणात नाही, तर प्रत्येक श्वासात आहेत. काही भक्तांनी जाणवले की महाराज कमी बोलत आहेत, अधिक मौनात आहेत, पण त्या मौनात अधिक अर्थ आहे. एकदा रात्री चंद्रप्रकाशात महाराजांनी शांतपणे सांगितले की आता माझा देह इथे आहे की नाही याला महत्त्व नाही, पण माझा भाव जिथे भक्ती आहे तिथे कायम राहील. हे ऐकून काही भक्त व्याकुळ झाले, पण महाराजांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. त्या रात्री अनेकांनी स्वप्नात प्रकाश पाहिला. कुणाला नदी, कुणाला वड, कुणाला दीप दिसला, पण सर्वांनी एकच अनुभव सांगितला की मनात भीती उरली नाही. त्या दिवसांनंतर लोकांनी त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसणे सुरू ठेवले. जरी महाराज शांत असले तरी त्यांची उपस्थिती जाणवत होती. त्या ठिकाणी ना मोठे देवालय होते, ना गजर, ना विधी, पण तरीही ते स्थान तीर्थ बनले, कारण तिथे माणसाला स्वतःशी भेट घडत होती. महाराजांचे अस्तित्व आता देहात मर्यादित राहिले नव्हते. ते श्रद्धेत, बदललेल्या जीवनात, शांत झालेल्या मनात प्रगट होत होते. आणि हे स्पष्ट होत होते की ही कथा अजून संपलेली नाही, कारण महाराज जिथे जिथे भक्तीने त्यांना स्मरतील तिथे तिथे ही कथा पुन्हा जिवंत होणार आहे. पुढील क्षण, पुढील अनुभव आणि पुढील जागृतीसाठी, कारण अशा कथा कधीच समाप्त होत नाहीत, त्या फक्त अधिक खोल जातात. वडाच्या झाडाखालील त्या शांततेनंतरही महाराजांचे अस्तित्व अधिकच सूक्ष्म आणि व्यापक होत गेले, कारण त्यांच्या मौनातून उमटणारी अनुभूती आता दूरदूरच्या प्रदेशांत पोहोचू लागली होती. नदीकाठ, अरण्य, डोंगर, देवालये आणि आश्रम यांमध्ये लोक आपापल्या अंतःकरणातील बदल अनुभवू लागले. काहींना असे वाटू लागले की महाराज त्यांच्या स्वप्नांत मार्गदर्शन करत आहेत, तर काहींना जागेपणेच त्यांच्या शब्दांची आठवण होऊन निर्णय बदलू लागले. त्या काळात एका दूरच्या प्रदेशात दीर्घकाळ चाललेला दुष्काळ आणि कलह यांमुळे लोक हताश झाले होते. तेथील एक वृद्ध साधकाने ध्यानात महाराजांचे रूप पाहिले आणि त्याला संकेत मिळाला की नदीकाठी एकत्र येऊन अंतःकरण शुद्ध करा. त्या साधकाने लोकांना एकत्र बोलावले, नदीकाठी दीप लावले आणि महाराजांच्या शिकवणीनुसार भय बाजूला ठेवून शांत बसले. काही दिवसात पावसाचे संकेत दिसू लागले, पण त्याहून मोठा बदल लोकांच्या वागण्यात दिसू लागला. त्यांनी एकमेकांवरचा दोषारोप थांबवला, मदत सुरू केली आणि त्या भूमीत पुन्हा आशेचा अंकुर फुटला. लोक म्हणू लागले की महाराज दिसत नसले तरी मार्ग दाखवत आहेत. अशाच एका प्रदेशात एक तरुणी होती, जिने आयुष्याला निरर्थक मानून स्वतःला एकांतात बंद केले होते. तिने एका रात्री महाराजांचे नाव घेतले आणि मनापासून रडली. त्या क्षणी तिला असे वाटले की कुणीतरी तिच्या पाठीवर हात ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी तिच्या मनात विलक्षण स्थैर्य आले. तिने गावातील मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि तिचे जीवन सेवेतून उजळून निघाले. या घटना ऐकून लोकांना उमगू लागले की महाराजांचे कार्य देहाच्या मर्यादेत अडकलेले नाही, ते आता भावाच्या, श्रद्धेच्या आणि परिवर्तनाच्या रूपात जगत आहे. एका प्राचीन देवालयात पुजाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. अहंकार आणि अधिकार यामुळे पूजा विस्कळीत झाली होती. त्या रात्री देवालयात बसलेल्या एका वृद्ध भक्ताने महाराजांची शिकवण आठवून सर्वांना शांत बसायला सांगितले. कोणताही विधी न करता केवळ नतमस्तक होण्यास सांगितले. काही वेळातच वाद शांत झाले आणि देवालयात पुन्हा भाव जागा झाला. लोक म्हणू लागले की महाराजांनीच हे घडवलं, पण त्या वृद्ध भक्ताने सांगितले की महाराजांनी काही केले नाही, त्यांनी आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवले. अशा प्रकारे महाराजांचे अस्तित्व अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात प्रकट होत राहिले. कुठे ते नदीचा प्रवाह बनले, कुठे वडाची सावली, कुठे दीपाची ज्योत, तर कुठे एखाद्या माणसाच्या अंतःकरणातील धैर्य. काही प्रवासी मार्ग हरवले असताना महाराजांचे नाव घेत आणि त्यांना योग्य दिशा मिळत असे. काही गृहस्थ संकटात सापडल्यावर महाराजांची आठवण करून शांत राहत आणि मार्ग सापडत असे. या सर्व घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट होत चालली होती की महाराजांची कथा एखाद्या आयुष्यापुरती मर्यादित नाही, ती प्रत्येक त्या क्षणात जिवंत होते जिथे माणूस अहंकार सोडून श्रद्धा स्वीकारतो, जिथे भयाऐवजी विश्वास ठेवतो आणि जिथे स्वार्थाऐवजी करुणा निवडतो. वडाच्या झाडाखाली बसलेले महाराज आता दिसत नसले तरी त्यांच्या शिकवणीने लोकांच्या जीवनात मुळे घट्ट रोवली होती.
आणि त्या मुळांमधून नव्या फांद्या फुटत होत्या, ज्या पुढील पिढ्यांना सावली देणार होत्या. या प्रवाहात कुठेही पूर्णविराम नव्हता, कारण महाराजांची कथा म्हणजे एका ठिकाणी थांबलेली गोष्ट नव्हे, तर चालत राहणारी, वाहत राहणारी आणि प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या रूपात प्रकट होणारी एक अखंड भक्तिधारा होती, जी अजूनही पुढेच चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. अशा प्रकारे महाराजांची कथा एका देहापुरती, एका स्थळापुरती किंवा एका काळापुरती कधीच राहिली नाही. कारण ज्या क्षणी त्यांनी स्वतःला विसर्जित केले, त्या क्षणीच ते हजारो अंतःकरणात स्थिर झाले. वडाच्या झाडाखालील ती शांतता आता केवळ त्या ठिकाणापुरती उरली नव्हती. ती प्रत्येक त्या माणसाच्या श्वासात मिसळली होती, ज्याने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली, ज्याने भयाऐवजी श्रद्धा धरली आणि ज्याने स्वार्थाऐवजी करुणेचा मार्ग निवडला. काही काळानंतर लोकांनी पाहिले की महाराजांचा देह त्या वडाखाली दिसेनासा झाला, पण त्यांच्या अनुपस्थितीतही त्या स्थानी येणाऱ्या भक्तांना तीच शांती, तोच आधार आणि तोच अंतर्मनाचा स्पर्श जाणवत होता. जणू महाराज सांगत होते की देह नसेल तरी भाव आहे, शब्द नसतील तरी मार्ग आहे आणि रूप दिसणार नाही तरी कृपा आहे. त्या प्रदेशात पुढील पिढ्यांनी त्या वडाच्या झाडाला देवासमान मानले, पण महाराजांच्या शिकवणीप्रमाणे त्यांनी कधीही त्या स्थळालाच अंतिम सत्य मानले नाही. त्यांनी आपापल्या जीवनात भक्ती, सेवा, संयम आणि करुणा जपली. जंगलात राहणाऱ्यांनी निसर्गाशी मैत्री ठेवली, नदीकाठी राहणाऱ्यांनी प्रवाहाचा आदर केला, नगरात राहणाऱ्यांनी न्याय आणि सहानुभूती जपली आणि गृहस्थांनी संसारात राहूनही अंतर्मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांची आठवण एखाद्या संकटात नाव घेण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर प्रत्येक निर्णयाच्या वेळी, प्रत्येक द्वंद्वाच्या क्षणी आणि प्रत्येक दुःखात आधार बनली. लोक म्हणू लागले की महाराज भेटत नाहीत पण सोडतही नाहीत. काही वृद्ध भक्तांनी आपल्या शेवटच्या श्वासात सांगितले की आम्ही महाराजांना पाहिले नाही, पण आमचे आयुष्य त्यांच्या शिकवणीने उजळले आणि तेच खरे दर्शन आहे. काही मातांनी आपल्या मुलांना सांगितले की धन मागू नकोस, मन शुद्ध ठेव, कारण महाराज तिथेच असतात. काही साधकांनी आपल्या शिष्यांना सांगितले की मोठे चमत्कार शोधू नकोस, रोजच्या वागण्यात बदल झाला की तोच चमत्कार असतो. अशा प्रकारे महाराजांची कथा कुठेही थांबली नाही. ती नवे रूप घेत राहिली, नवे अर्थ धारण करत राहिली आणि प्रत्येक त्या माणसासाठी जिवंत राहिली, ज्याने ती मनापासून ऐकली आणि जीवनात उतरवली. शेवटी लोकांना उमगले की महाराजांनी कधीही स्वतःभोवती केंद्र निर्माण केले नाही. त्यांनी माणसाला स्वतःकडे वळवले आणि म्हणूनच ही कथा इथे संपत नाही, ती फक्त इथे शांत होते. कारण खरी समाप्ती तेव्हा होते जेव्हा बदल थांबतो आणि महाराजांचा बदलाचा प्रवाह अजूनही वाहत आहे. प्रत्येक त्या हृदयात जिथे श्रद्धा जिवंत आहे, करुणा जागी आहे आणि भक्ती हा केवळ शब्द न राहता जीवनाचा श्वास बनलेला आहे. आणि म्हणूनच असे म्हणतात की गजानन महाराज कुठे गेले नाहीत, कारण जे अंतःकरण बदलतात ते कधीच जात नाहीत, ते कायम राहतात. काळाच्या पलीकडे, देहाच्या पलीकडे आणि शब्दांच्या पलीकडे. मित्रांनो, आज आपण ऐकलेली ही पवित्र कथा केवळ शब्दांची नव्हती, तर श्रद्धेची, अनुभवाची आणि अंतःकरणाला स्पर्श करणारी होती. अशी कथा ऐकताना मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. जर या कथेतील एखादाही प्रसंग तुमच्या मनाला भेडला असेल, डोळ्यांत पाणी आणले असेल किंवा मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली असेल, तर हे समजा की महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. अशा दिव्य कथा पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी, भक्तीचा हा प्रवाह अखंड चालू ठेवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. तुमचा एक छोटासा पाठिंबा आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे आणि तुमची एक भक्तिपूर्ण प्रतिक्रिया इतर भक्तांनाही या मार्गावर आणू शकते. म्हणून मनापासून, श्रद्धेने आणि विश्वासाने पुढील ओळ नक्की लक्षात ठेवा आणि त्यानुसार कृती करा. भक्तांनो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा.